हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. क्विक रिव्हिजन सिरीजच्या अंडर आपण सध्या प्लांट फिजिओलॉजी चॅप्टर स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आपला रेस्पिरेशन हा चॅप्टर सुरू आहे. तर याच्यामध्ये आपला हा जो व्हिडिओ असेल हा चौथा आणि लास्टचा व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये आपण चॅप्टरचा शेवट करणार आहोत. आता हा जो व्हिडिओ असेल, या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत ॲरोबिक रेस्पिरेशनमधला लास्ट स्टेप ETS सायकल, त्यानंतर अनॅरोबिक रेस्पिरेशन आणि RQ. ठीक आहे, जे तुम्हाला CETला खूप वेळा विचारलेले आहे. जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोडवत असाल तर तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. आता ह्यातला पहिला पॉईंट असेल ॲरोबिक रेस्पिरेशन, ज्याच्यामध्ये चौथी स्टेप ETS. आता तुम्ही ही जर सायकल पाहिली तर ही सायकल तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्ही थेरीला स्टडी केलेले आहे, पण आता आपण इथे स्टडी करतोय ते CETच्या दृष्टीने पॉईंट्स स्टडी करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला ह्याचे पॉईंट्स आउट ऑफ मिळू शकतील, मार्क्स आउट ऑफ मिळू शकतील. तर आता जेव्हा तुम्ही ॲरोबिक रेस्पिरेशनमधली ETS सायकल स्टडी करता त्यावेळेला ह्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ETS मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट असेल, ह्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन का म्हटलेलं आहे, कारण तुम्ही ज्यावेळेला ही सायकल स्टडी केली त्यावेळेला याच्यामध्ये काही एन्झाईम्स आणि कोएन्झाईम्स वापरले गेलेले आहेत. तर एन्झाईम्स आणि कोएन्झाईम जे आहेत त्याच्यामध्ये NAD आहे किंवा FAD आहे, त्याचं कन्वर्जन ज्या वेळेला होत असतं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या प्रोसेसमध्ये, त्यावेळेला ते ऑक्सिडेशन होत असताना मध्ये मध्ये ATP एनर्जी फॉर्म केली जाते. सो दिस आर ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. त्यानंतर थर्ड पॉईंट असेल, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ टर्मिनल ऑक्सिडेशन. ह्याला ऑक्सिडेशन का म्हटलं, ऑक्सिडेशन दॅट मीन्स डिहायड्रोजनेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते, एक H2 काय होतोय, रिमूव्ह होतोय. म्हणजे तो H2 सर्वात शेवटी काय होतोय, त्या सायकलमधून रिमूव्ह होऊन ॲटमॉस्फिअरमधला O2 जो असतो ह्या O2ला काय होतो, ॲड होतो आणि सर्वात शेवटी याचा कंपोनंट काय फॉर्म होतो, तर मेटाबॉलिक वॉटर फॉर्म होतं. म्हणून ह्या सायकलला काय म्हटलं, ऑर्न ऑफ टर्मिनल ऑक्सिडेशन. आणि लास्ट पॉईंट काय असेल, इट इज कॉल्ड एज अ रेस्पिरेटरी चेन, कारण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्स असतात, ते काय करतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करून ही सायकल कंप्लीट करायला हेल्प करतात. आता ह्या सायकलबद्दल तुम्हाला CETला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर ही सायकल तुम्ही पाहिलेली असेल, जिथे कोएन्झाईम आणि एन्झाईम्स असतात. हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या प्रोसेसने कंटिन्यू फेरिक साल्ट, बघा इथे लिहिलेलं आहे, फेरिक इज कन्वर्टेड इंटू फेरस, असं त्यांचं पूर्ण कंटिन्यू काम चालू असतं. आणि असा एक ऑक्सिडेशन रिडक्शनचा पॉईंट येतो जिथं कोएन्झाईम क्युनॉनचा यूज केला जातो. तिथे एक एक्झाम्पल म्हणून पाहिलं तर NADH2चं कन्वर्जन NADमध्ये होणं आणि NADचं कन्वर्जन पुन्हा NADH2मध्ये होतं. इथं रिडक्शन आणि ऑक्सिडेशन अशा दोन्ही प्रोसेस होत असतात. तर इथं ज्यावेळेला फर्स्टली रिडक्शन होतं त्यामध्ये जो H2 रिमूव्ह होऊन तो ज्यावेळेला नेक्स्ट कोएन्झाईमकडे ॲड होणार असतो, त्यावेळेला तिथं त्या H2चं काय होतं, स्प्लिटिंग होतं. आणि स्प्लिटिंग होऊन 2H+ आणि 2 इलेक्ट्रॉन्स फॉर्म होतात. हा जो H+ असतो, हा H+ तिथल्या मायटोकॉन्ड्रियाच्या जे मॅट्रिक्स असतं ह्या मॅट्रिक्समध्ये फ्रीली सस्पेंडेड होतो. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स 1 बाय 1 इलेक्ट्रॉन कॅरियर कंपाऊंड्सकडून काय होतात, पास केले जातात, जे कंपाऊंड्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. ठीक आहे, हा जो सिक्वेन्स आहे जे इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम करतात, हे इलेक्ट्रॉन कॅरियर कंपोनंट्स आहे, त्यांचं नाव, त्यांचे जे सिक्वेन्स आहे तो तुम्हाला पाठ करायचा. तो सिक्वेन्स कसा असेल, तर ते इलेक्ट्रॉन्स कसे पास होतात, तर त्यांचं नाव आहे सायटोक्रोम. तर सायटोक्रोमचा सिक्वेन्स कसा आहे बघा, सायटोक्रोम बी कडून C1 कडे, तिथून C कडे, पुन्हा A कडे आणि A3 कडे. म्हणजे हा सिक्वेन्स तुम्हाला CETला विचारला जाऊ शकतो. सो तुम्हाला ETS सायकलमध्ये हा सिक्वेन्स पार्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि सर्वात शेवटी काय होतं याच्यामध्ये, तर हा जो फ्रीली सस्पेंडेड H2 असतो, 2H असतो, हा 2H काय होतो, ॲटमॉस्फिअरिक O2 बरोबर मिक्स होतो आणि सर्वात शेवटी वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतं. हे याचा एंड असेल. ह्यातले महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असेल अनॅरोबिक रेस्पिरेशन. आता अनॅरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये स्टडी केलं होतं. अनॅरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, असं रेस्पिरेशन की ज्या रेस्पिरेशनमध्ये O2चा यूज केला जाऊ शकत नाही. मग आता असं रेस्पिरेशन की ज्या रेस्पिरेशनमध्ये O2चा यूज केला जात नाही, पण तरीसुद्धा तिथं जे ग्लुकोज असतं, म्हणजे जे फूड मटेरियल असतं, त्या फूड मटेरियलचं ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन करण्यासाठी तिथं काही बॅक्टेरिया म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा हेल्प घेतला जातो. मग ते जे रेस्पिरेशन होतं, त्या रेस्पिरेशनमध्ये 2 प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात. एक असतो इथिल अल्कोहोल आणि एक असतो लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. जर समजा लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाने लॅक्टिक ॲसिड फॉर्म करण्यासाठी अनॅरोबिक टाईपचं रेस्पिरेशन केलं, तर तिथे नेहमी डिकार्बॉक्सिलेशन ही प्रोसेस काय असते, अब्सेंट असते. जे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि CETला हे विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल, तर ज्या अनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये इथिल अल्कोहोल फॉर्म होतं, तिथं ग्लायकोलायसिस, डिकार्बॉक्सिलेशन आणि रिडक्शन ह्या दोन्हीही स्टेप फॉलो केल्या जातात. मग ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं, तर ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू पॅराबिक ॲसिड. त्यानंतर डिकार्बॉक्सिलेशनमध्ये एक CO2 रिमूव्ह होतो, तिथं पॅराबिक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू ॲसिटाल्डिहाइड. त्यांना हेल्प करायला एन्झाईम असतो
पायरावेट डिकार्बॉक्सिलेज. त्यानंतर तिसरी रिॲक्शन असेल रिडक्शन, जिथं ॲसिडाल्डिहाइडचं कन्वर्जन इथिल अल्कोहोलमध्ये होतं आणि त्यांना हेल्प करणारा एन्झाईम असतो डिहायड्रोजनेज. ठीक आहे, जे तुम्हाला CETसाठी हे पॉईंट्स पाठ करायचे. आता त्यानंतर ह्या चॅप्टरचा सर्वात लास्ट पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट, ज्याच्यावर तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये CETला क्वेश्चन विचारलेले आहेत, तो पॉईंट कुठला असेल? रेस्पिरेटरी क्वेश्चन म्हणा, क्वेश्चन म्हणा, ॲज यू विश. त्यानंतर त्याचं दुसरं और नाव असेल रेस्पिरेटरी रेशो, ह्याला शॉर्टमध्ये RQ असं म्हटलं जातं. आता हा जो RQ आहे, ह्या RQचा फॉर्म्युला तुम्हाला पेपरला विचारण्याची खूप शक्यता आहे, तो तुम्हाला पाठ करायचा आहे. RQचा फॉर्म्युला काय असेल? तर व्हॉल्यूम ऑफ CO2 इव्हॉल्ड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ O2 कन्झ्युम्ड, म्हणजे किती CO2 रिमूव्ह होतो त्यासाठी किती O2 यूज केला जातो, ह्या दोघांचा जो रेशो असेल, ह्या रेशोला काय म्हटलंय? रेस्पिरेटरी रेशो असं म्हटलेलं आहे, जो तुम्हाला पाठच करायचा आहे. आता हा रेस्पिरेटरी रेशो जर दोन टाईपच्या रेस्पिरेशनमध्ये जर कम्पेअर केला तर ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये जे फूड मटेरियल असतं, हे फूड मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, नेहमी ग्लुकोजच असत नाही तिथे फॉर ऑक्सिडेशन प्रोसेस. मग ज्या वेळेला ॲरोबिक रेस्पिरेशन होतं तिथं 3 प्रकारचं फूड मटेरियल यूज केलं जाऊ शकतं. त्यातलं फर्स्ट असेल कार्बोहायड्रेट्स, फॅट किंवा प्रोटीन, हे 3 प्रकारचं फूड मटेरियल तर यूज केलं जाऊ शकतं. जर समजा कार्बोहायड्रेट हे फूड मटेरियल यूज केलेलं असेल आणि त्या कार्बोहायड्रेटची जर समजा ॲरोबिक टाईपनी RQ काढला किंवा रेस्पिरेटरी रेशो काढला तर नेहमी त्याचा RQ हा 1 येतो, जो तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो, सो तुम्हाला तो पाठ करायचा आहे. त्यानंतरचा फॅट असेल, फॅटचा RQ 0.7 असतो, तो तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि प्रोटीन त्याचा RQ 0.9 असतो. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट काय विचारला जाऊ शकतो? कार्बोहायड्रेटच्या अंडर कुठला कंपोनंट ॲज अ एक्झाम्पल म्हणून तिथं यूज केलेला आहे, तर त्याचं एक्झाम्पल असेल ग्लुकोज, पुस्तकानुसार बोर्डच्या. त्यानंतर फॅटसाठी कुठलं एक्झाम्पल वापरलं असेल तर ट्रायपाल्मिटिन, हे सुद्धा नाव तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि सर्वात लास्टचा पॉईंट कुठला असेल तर अनॅरोबिक रेस्पिरेशन, ज्या रेस्पिरेशनमध्ये O2चा यूज केला जात नाही तरी तिथं जे फूड मटेरियल असेल त्या फूड मटेरियलचं ऑक्सिडेशन होत असतं. आणि हे ऑक्सिडेशन होण्यासाठी तिथं O2 नसतो तरीसुद्धा तिथं सर्वात शेवटी CO2 काय होतो? इव्हॉल्व केला जातो. सो अनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये जो रेस्पिरेटरी रेशो असतो ह्याला लिमिटेशन नसतो, सो ह्याचा RQ काय येणार आहे? इन्फिनिटी असं येणार आहे. तर इथं हा चॅप्टर आपला संपतो आहे. आता पहा, जो रेस्पिरेशन हा चॅप्टर आपण पाहिला, ह्या रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं तर पहिल्यांदा मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर पाहिलं. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाचे डायग्राम्स तुम्हाला व्यवस्थित विथ लेबल स्टडी करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल ॲरोबिक रेस्पिरेशन. त्यानंतर अनॅरोबिक रेस्पिरेशन पाहिलं. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये फर्स्ट ग्लायकोलायसिस पाहिली, जी तुम्हाला पूर्ण प्रॉपर व्यवस्थित स्टडी करायची आहे विथ एन्झाईम, विथ सबस्ट्रेट, विथ स्टेप्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट होती लिंक रिॲक्शन. त्यानंतर क्रेब सायकल, म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशनमधून जे 38 ATP मिळते तर 38 ATP मधले 8 ATP ही ग्लायकोलायसिसमधून मिळते, 6 ATP लिंक रिॲक्शनमधून मिळते आणि 24 ATP जी आहे 38 पैकी ही क्रेब सायकलमधून मिळते. हे आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये स्टडी केलेलं आहे, जे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित पाठ करायचं आहे. ह्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला होता तर ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे इथिल अल्कोहोलचं फॉर्मेशन आणि एक असेल लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन. इथिल अल्कोहोलचं फॉर्मेशन होणार असेल तर 3 स्टेप फॉलो केले जातात. फर्स्ट असेल ग्लायकोलायसिस, त्यानंतर असेल डिकार्बॉक्सिलेशन आणि तिसरी असेल रिडक्शन. त्यानंतर जर लॅक्टिक ॲसिड फॉर्म होणार असेल तर डिकार्बॉक्सिलेशन होत नाही, हे तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पॉईंट आहे की आपले जे जॉईंट्स आणि मसल्स असतात, ह्या जॉईंट्स आणि मसल्समध्ये जर जास्त स्ट्रेसनेस ॲक्टिव्हिटी झाली असेल तर तिथे लॅक्टिक ॲसिड फॉर्म केलं जातं. हे सुद्धा CETला विचारलं जाऊ शकतो. जो आपला पॉईंटमध्ये स्किप झाला होता तर तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात शेवटी ह्या चॅप्टरचा एंड कुठं झाला आपला तर रेस्पिरेटरी रेशोसाठी झालेला आहे, ज्याच्यात तुम्हाला CETला हमखास क्वेश्चन विचारतात. 3 रेशो पाठ करायचे आहेत. कार्बोहायड्रेटचा 1, देन फॅटचा 0.7 आणि प्रोटीनचा असेल तर 0.9. ठीक आहे. हे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला व्यवस्थित क्लिअरली पाठ करायचे आहेत, सायकल पाठ करायचे आहेत. आणि ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल, ह्या व्हिडिओमध्ये आपण फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे जे 2 चॅप्टर्स आहेत, ह्या चॅप्टरमध्ये ज्या सायकल तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत आहेत त्या कॉम्प्लिकेटेड सायकलवरती आपण सिम्पल ट्रिक्स कशा तयार करता येऊ शकतात त्याचा एक व्हिडिओ आपण तुमच्यासाठी हेल्पसाठी पाठवणार आहोत. जर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.